नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, पर 10 ग्रॅम गोल्डचा प्राइस 1,25,000 ला सुद्धा क्रॉस केला आहे. आणि मित्रांनो, याच गोल्डला घेऊन एक बिझनेस आहे ज्याचे नाव आहे गोल्ड लोन बिझनेस. त्यावरच एक रेटिंग एजन्सी इक्राकडून एक जबरदस्त अपडेट आली आहे. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच बिझनेस म्हणजे गोल्ड लोन बिझनेसचा अपडेट बघणार आहोत. तसेच या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो हे पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, या व्हिडिओचं हेडिंग आपण येथे वाचू शकतो. गोल्ड लोन मार्केट सेट टू रिच 15 ट्रिलियन रुपीज इन फायनान्शियल इयर 2026 ड्रिवन बाय रायझिंग प्राइजेस इक्रा. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तसेच या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो हे पण आपण पुढे जाणून घेऊया. तर मित्रांनो, ही जी अपडेट आहे ही आली आहे रेटिंग एजन्सी इक्राकडून. तर मित्रांनो, इक्राच्या सीनियर व्हीपी अँड को ग्रुप हेड फायनान्शियल AM कार्तिक यांनी सांगितले आहे की इंडियाच्या ऑर्गनाइज गोल्ड लोन मार्केटमध्ये जबरदस्त रॅपिड ग्रोथ दिसत आहे. आणि मित्रांनो, यांचा अंदाजा आहे की इंडियाचा गोल्ड लोन बिझनेस किंवा मार्केट फायनान्शियल इयर 2025-26 म्हणजे फायनान्शियल इयर 2026 मध्ये 15 ट्रिलियन रुपीजपर्यंत पोहोचू शकतो. आणि मित्रांनो, पुढे सांगितले आहे की गोल्ड प्राइजेस वाढत आहे, याचा बेनिफिट या गोल्ड लोन बिझनेसला मिळू शकतो. आणि 2026 जो करंट फायनान्शियल इयर आहे त्यामध्ये गोल्ड लोन बिझनेस किंवा गोल्ड लोन मार्केट 15 ट्रिलियन रुपीजपर्यंत पोहोचू शकतो. आणि नेक्स्ट फायनान्शियल इयर म्हणजे फायनान्शियल इयर 2027 पर्यंत गोल्ड लोन मार्केट होऊ शकतो 18 ट्रिलियन रुपीजचा. आणि मित्रांनो, 15 ट्रिलियन रुपीज म्हणजे 15 लाख कोटी रुपये आणि 18 ट्रिलियन रुपीज म्हणजे 18 लाख कोटी रुपये. आणि मित्रांनो, ऑर्गनाइज गोल्ड लोन मार्केटमध्ये बँक्स कंटिन्युअसली लीड करत आहे. आणि मार्च 2025च्या टोटल AUM म्हणजे ॲसेट अंडर मॅनेजमेंटच्या नुसार बँक्स 82% मार्केट शेअर कमांड करत आहे. आणि मित्रांनो, फायनान्शियल इयर 2020 आणि फायनान्शियल इयर 2025 यामध्ये बँक्सचा गोल्ड लोन AUM 26%च्या CAGR म्हणजे कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेटने एक्सपांड झाला आहे. आणि NBFC 20%च्या CAGRने फायनान्शियल इयर 2020 आणि फायनान्शियल इयर 2025 या पिरियडमध्ये 20%च्या CAGRने ग्रो झाल्या आहे. आणि मित्रांनो, ओव्हरऑल ऑर्गनाइज गोल्ड लोन AUM मार्च 2025 मध्ये होता 11.8 लाख कोटी रुपये म्हणजे जवळपास 12 लाख कोटी रुपये. आणि मित्रांनो, बँक्स तर या बिझनेसमध्ये डॉमिनंट करत आहे, परंतु NBFC सुद्धा कमी नाही. अशी अपेक्षा आहे की करंट फायनान्शियल इयर 2026 मध्ये NBFCचा गोल्ड लोन AUM म्हणजे ॲसेट अंडर मॅनेजमेंट 30 ते 35%ने ग्रो होऊ शकते अशी अपेक्षा आहे. आणि मित्रांनो, जून 2025च्या डेटानुसार NBFCचा गोल्ड लोन AUM म्हणजे ॲसेट अंडर मॅनेजमेंट इयर ऑन इयर बेसिसवर 41%ने वाढून 2.4 लाख कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो, जर तुम्हाला NBFC कंपन्यांना गोल्ड लोनसाठी स्टडी करायचे असेल तर तुम्ही मनप्पुरम फायनान्स लिमिटेड तसेच मुथूट फायनान्स लिमिटेड यांसारख्या NBFC कंपन्यांना स्टडी करू शकता. तसेच मित्रांनो,
गोल्ड लोन करिता जर तुम्हाला बँकला स्टडी करायची असेल तर तुम्ही इंडियन बँकला स्टडी करू शकता आणि अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 73.84%, FISची होल्डिंग आहे 4.54%, DISची होल्डिंग आहे 18.05% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 3.56%. तसेच मित्रांनो, या अपडेटमुळे आपण ICICI बँक लिमिटेडला देखील स्टडी करू शकतो आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये FISची होल्डिंग आहे 46.77%, DISची होल्डिंग आहे 43.91%, गव्हर्नमेंटची होल्डिंग आहे 0.27% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 9.06%. तसेच मित्रांनो, या अपडेटमुळे आपण कॅनरा बँकला स्टडी करू शकतो आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 62.93%, FISची होल्डिंग आहे 11.89%, DISची होल्डिंग आहे 12.23% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 12.92%. तसेच मित्रांनो, या अपडेटमुळे आपण SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाला देखील स्टडी करू शकतो आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे जुलै 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 55.50%, FISची होल्डिंग आहे 9.98%, DISची होल्डिंग आहे 27.08% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 7.30%. तसेच मित्रांनो, या अपडेटमुळे आपण HDFC बँक लिमिटेडला देखील स्टडी करू शकतो आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025 नुसार या कंपनीमध्ये FISची होल्डिंग आहे 48.38%, DISची होल्डिंग आहे 36.07% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 15.33%. तसेच मित्रांनो, या अपडेटमुळे आपण PNB म्हणजे पंजाब नॅशनल बँकला देखील स्टडी करू शकतो आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 70.08%, FISची होल्डिंग आहे 5.52%, DISची होल्डिंग आहे 15.06% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 9.34%. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इक्राकडून एक रिपोर्ट आली आहे ऑर्गनाइज गोल्ड लोनला घेऊन की ऑर्गनाइज गोल्ड लोन फायनान्शियल इयर 2026 एंड होईपर्यंत 15 लाख कोटी रुपयांचा होऊन जाईल आणि फायनान्शियल इयर 2027 एंड होईपर्यंत 18 लाख कोटी रुपयांचा होऊन जाईल. आणि मित्रांनो, या ऑर्गनाइज गोल्ड लोन मार्केटमध्ये बँक्स जबरदस्त मार्केट शेअर डॉमिनंट करत आहे. तसेच मित्रांनो, गोल्ड लोन बिझनेसमध्ये NBFC सुद्धा जबरदस्त बिझनेस करत आहे. आणि मित्रांनो, आपण गोल्ड लोन बिझनेसमध्ये कोणत्या NBFC कंपन्यांना स्टडी करू शकतो हे पण आपण जाणून घेतले आहे. तसेच बँकसुद्धा बघितले आहे की कोणत्या बँक्स आहे ज्या आपण स्टडी करू शकतो गोल्ड लोन बिझनेसमुळे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.